येणं आणि आपल्या सगळ्यांशी बोलणं ही पण एक आपल्यासाठी मोठी गोष्ट असू शकतो. आणि हेच आपल्याला एक परमेश्वरांनी गिफ्ट दिलेले आहे की जर समजा तुम्ही चांगल्या मनाने कार्यक्रम करत असाल, चांगल्या मनाने कार्यक्रमासाठी येत असाल, तर तुम्हाला परमेश्वर आशीर्वाद देतोच, पण आमदार खासदारही तुम्हाला आशीर्वाद देतात. तर त्याच्यामुळे आता जो काही 10 मिनिटाचा कार्यक्रम राहिला आहे, तर 10 मिनिटात मी संपवण्याचा प्रयत्न करतो. 10 मिनिटात संपणार नाही आहे, पण तुमच्या सगळ्यांची चेहऱ्यावरचे हावभाव बघून 10 मिनिटात मी संपवतो. राहिलेले विषय आपण परत घेऊ. तर जसं आपण म्हणतो तर किंवा परमेश्वरावरती विश्वास आहे का, परत पहिल्यापासून घेतो. जर समजा आपण म्हणतो की परमेश्वरावरती विश्वास आहे, परमेश्वरच आपल्या आयुष्यात सगळं घडवतो, प्रत्येकामध्ये परमेश्वर आहे, आपल्या संस्कृतीप्रमाणे प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर आहे. जर समजा असं असेल तर मग पूजा करताना आपण त्याच्यावरती नतमस्तक होऊन हात जोडतो किंवा मंदिरात जातो, नामस्मरण करतो आणि आपण आपल्या पद्धतीनं पूजा करतो. पण ज्यावेळी आपल्यावरती एखादी वेळ येते, म्हणजे चांगली असेल किंवा वाईट असेल, तर त्यावेळी आपण काय करतो की सोयीस्कर त्या परमेश्वराला विसरतो. म्हणजे जर समजा एखादा आपल्याला आजार असेल किंवा आपल्याशी कोणी भांडण केलं असेल, तर त्यावेळी आपण काय करतो की आपण त्याला ॲक्शनला रिॲक्शन देतो. आपण असं म्हणत नाही की बाबा हे परमेश्वरा तूच बघून घे, मला जेवढं माझं काम करायचं तेवढं मी करीन, बाकी सगळं तू कर. पण जर तसं जर पाहिलं आणि आपण जर तसं वागलो प्रत्येक ह्याच्यात, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन, जसं आता इथं जर सुद्धा महिला मंडळ बऱ्याच दिसतात, जर समजा आपण मुलगा उशीर आला, नवरा उशीर आला, फोन लागला नाही, फोन उचलला नाही, तर आपण रागराग करतो, चिडचिड करतो किंवा नवरा जेवल्याशिवाय जेवायचं नाही, मुलगा आल्याशिवाय जेवायचं नाही, ह्या ज्या काही आपण गोष्टी करतो. तर चिडचिड जर केला तर मग आपल्यातल्या परमेश्वराला काय वाटत असेल? जर समजा माझ्यामध्ये परमेश्वर आहे, मी जर समजा सारखं चिडचिड करत असेल, तर माझा परमेश्वर मला काय म्हणणार की तू कसा आहेस, आणि जर तू असा आहेस, तू मलाच आवडत नाहीस तर दुसऱ्याला कसं आवडतील? तर जर समजा आपण आपल्या परमेश्वरावरती विश्वास असेल तर आपल्याला राग यायला नाही पाहिजे आणि आपण ॲक्शनला रिॲक्शन द्यायला नाही पाहिजे, कारण त्यांनी त्याची सर्व व्यवस्था केलेली आहे. आपण विचार केला तरी जे घडायचं ते घडणार आहे, नाही विचार केला तरी ते जे घडायचं ते घडणार आहे. फक्त आपण निमित्त असतो. फक्त एवढंच की आपल्यावरती कठीण प्रसंग असेल किंवा चांगला प्रसंग असेल, आपल्यामध्ये जेवढी ताकद आहे तेवढं 100% करायचं. जर समजा आपण काहीच नाही केलं तर परमेश्वर काहीच नाही देणार. प्रामाणिकपणे प्रयत्न, दूरदृष्टी ठेवून विचार जर केला तर परमेश्वर आपल्याबरोबर असतो. आता परमेश्वर आपल्याबरोबर असतो याचा काही पुरावा आहे का? कोणी बघितलेलं आहे का? पण मी बघितलेलं आहे आणि तुम्ही पाहिलेलं आहे. बघा, आपल्याकडं परमेश्वर आहे, आपण सगळेच मानतो. आपण ज्यावेळी आता म्हणतो की तेव्हा तुम्ही नाही मानताय. तर परमेश्वर कसा आहे बघा, ज्यावेळी समजा मला धारदार सुरीनं जर समजा मला इथं कट लागला, तर काय होणार आहे की रक्त येणार आहे. पण आपल्या आतमध्ये परमेश्वराने अशी व्यवस्था केलेली आहे, सुरुवातीला रक्त येईल, आपण जर तिथं दाबून धरलं तर थोडाही रक्त थांबतो. हे आपण तयार केलेलं नाही, हे परमेश्वराने तयार केलेलं आहे. तसं की आपण विचार करतो तर म्हणतो किंवा डोक्याने विचार करतो, पण डोक्याच्या कोणत्या भागातून विचार करतो? यासाठी करतो, यासाठी करतो, इथून करतो, तिथून करतो, हेही आपल्याला माहीत नाही. म्हणजे काय की जेवढे मोबाईल असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असेल, जेवढं आपल्याला माहिती आहे त्यातलं 1% पण आपल्याला आपल्याबद्दल माहीत नाही. म्हणजे आपल्याला जो काही त्रास होतो किंवा आपल्याला ज्या काही सवयी आहे किंवा छोटे मोठे जे काही आजार आहे ते बरं करण्यासाठीच सगळी व्यवस्था आपल्या शरीरामध्ये केलेली आहे. फक्त एवढंच की जसं की समजा तुमच्याकडे मोबाईल आहे, मोबाईलमध्ये जोपर्यंत आपण सिम कार्ड टाकत नाही तोपर्यंत ती फक्त एक डब्बा आहे. ज्यावेळी ते सिम कार्ड टाकता आणि त्याच्यामध्ये ज्यावेळी नेटवर्क येतं त्यावेळी तुम्ही जगात कुठेही बोलू शकता. तसंच आपण
हेल्दी जीवन जगण्यासाठी किंवा आपलं जीवन सुखकर होण्यासाठी काही आपल्या परमेश्वरांनी म्हणजे ग्रंथामध्ये असतील किंवा संतांनी असेल काही गाईडलाईन दिलेल्या आहेत. त्या जर समजा आपण गाईडलाईन वापरल्या तर आपलं जीवन खरोखरच खूप सुखी आहे. आपण जेवढा विचार करतो तेवढं अवघडही नाही आणि जेवढा विचार करतो तेवढं सोपंही नाही. पण आपल्या जीवनामध्ये ज्या काही दररोजच्या ह्याच्यामध्ये आपण म्हणतो किंवा टेन्शन आहे किंवा अडचणी आहेत, पण या सगळ्या गोष्टी जर समजा आपण चॅलेंज म्हणून घेतल्या तर आपलं जीवन सुखकर होतं. आणि परमेश्वर कुणाला कमी किंवा जास्त देत नाही. ॲक्शनला रिॲक्शन असते. तुम्ही वाईट केलं तर ते थोड्या दिवसात तुम्हाला परतफेड करायची आहे, चांगलं केलं तर परत थोड्या दिवसात त्याचे रिटर्न भेटणार आहे. त्याच्यामुळं आपण जर समजा तुम्ही परमेश्वरावरती विश्वास ठेवत असाल पण विश्वास ठेवत नसाल आणि विश्वास ठेवायचा असेल तर त्यासाठी काय की ज्यावेळी आपण परमेश्वराचं नामस्मरण करतो, पूजा करतो, त्यावेळी आपलं काय होतं की एखादं ध्यान जे आपण म्हणतो ना की ते लागत नाही, म्हणजे त्याकडे आपलं लक्ष राहत नाही, डोक्यात वेगवेगळे विचार येतात. तर त्यासाठी काय की आपल्याला मेडिटेशन शिकावं लागेल, योगा शिकावं लागेल. काही काही लोकांना योगा मेडिटेशन करायचं नसतं तर मग खेळ खेळू शकता किंवा प्राणायाम करू शकता. तर ह्या ज्या काही गोष्टी आपल्या ज्ञानेश्वरी असेल किंवा बाकीचे काही आपले ग्रंथ असतील यामध्ये ऑलरेडी दिलेले आहेत, त्यात मी काय याचं नवीन सांगत नाही. पण पण काय होतं की ज्यावेळी सोयीस्कररित्या आपण त्या सगळ्या गोष्टी विसरतो, ज्यावेळी वाचताना आपल्याला बरं वाटतं किंवा ज्यावेळी आपल्या व्हॉट्सअपवरती मॅसेज येतात त्यावेळी पण ते आपण बघतो आणि परत पुढे फॉरवर्ड करतो, पण ते आपण आपल्या जीवनामध्ये वापरत नाही. तर मला वाटतं की जर समजा आपल्याला चेंज व्हायचं असेल तर आपण दररोज काही चुका करतो का हे प्रत्येकाने संध्याकाळी झोपायच्या अगोदर विचार करा. जसं की जर समजा माझ्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार येत असतील तर मी त्याला कसं कमी करू शकतो, मेडिटेशन करू शकतो का. एकदमच जर सुरुवात म्हणली का मेडिटेशन तर होणार नाही. मग मी आत्ता जर समजा काय यूट्यूबवरती जास्त वेळ घालवत असेल तर मग ते मी ऑडिओ ऐकून करू शकतो का. ऑडिओ ऐकला तर थोडंसं तुमचं प्रेशर कमी होईल. ऑडिओ ऐकल्यानंतर मग परत मी परमेश्वराची किंवा देवाची गाणी ऐकू शकतो का. त्याच्यानंतर मग तुम्ही मेडिटेशन असेल किंवा खेळ असेल तर या गोष्टीकडं जाऊ शकता. तर असे बरेचसे आहेत. तर आता आपली जे कंडिशन आहे म्हणजे वयस्कर लोकांपासून ते 3 वर्षाच्या मुलापर्यंत अशी अवस्था आहे की वेळ कुणालाच नाही. जे रिटायर झाले त्यांच्याकडे वेळ नाही आहे, जे कामाला आहेत त्यांच्याकडे वेळ नाही, जे गृहिणी आहेत त्यांच्याकडे पण वेळ नाही आहे. आणि वेळ आहे पण तो आपण सोशल मीडिया, व्हॉट्सअप, फेसबुक याच्यावरती घालवतो. आणि त्यामुळं आपलं काय होतं की आपण एकलकोंडेपणा किंवा परत परत त्या गोष्टीवरती विचार करणं. ज्यावेळी आपण मोबाईल बघायला सुरुवात करतो त्यावेळी आपण ठरवतो की बाबा ही एक वस्तू मला शिकायची आहे किंवा याच्यावरती मला काम करायचं आहे, तर ती मी सर्च करतो आणि बघतो. पण 5व्या मिनिटाला आपण दुसऱ्याच ठिकाणी असतो. त्याच्यानंतर 1 तास, 2 तास, 3 तास जातो. आणि हे तुम्ही ज्यावेळी 8 दिवस 15 दिवस करता त्यावेळी गुगलला एवढं माहीत आहे की तुम्हाला काय आवडतं. ज्यावेळी तुम्ही फेसबुक ओपन कराल आणि याच्या अगोदर तुमची 15 दिवसांची काही हिस्ट्री आहे त्या पद्धतीचे व्हिडिओ तुमच्या फेसबुकवरती फ्रंटला असतात. म्हणजे काय की तुमच्या मनाचं कंट्रोल हे म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मनाचं कंट्रोल हे आता आपल्याकडे नाही आहे. आता हे फेसबुककडे आहे, व्हॉट्सअपकडे आहे आणि पुढच्या 4 वर्षामध्ये आपल्याला ChatGPT किंवा AI यांच्याकडे जाणार आहे. हे ज्यावेळी ChatGPTवरती जाईल त्यावेळी आपली जी काही कंडिशन असेल ती खूप बिकट असणार आहे. कारण भविष्यामध्ये आपल्याकडं पैसा हा प्रॉब्लेम नसणार आहे, तर फक्त मुलांना संस्कार आणि आपले विचार याचा सायकोलॉजिकल जास्त प्रॉब्लेम असणार आहे. जसं की आत्ता आपण गुगलवरती आपला पत्ता टाकला तर ते मॅप दाखवतं किंवा कंपनी टाकली तर त्याची इन्फॉर्मेशन दाखवते. पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये AI वरती जर तुमचा फोटो क्लिक केला तर तुम्हाला काय आवडतं, तुम्ही कुठल्या सोशल साईटला व्हिजिट केलेली आहे, तुम्ही काम काय करता, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यासमोर
तुम्ही काम काय करता, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यासमोर दिसतील. कारण गेल्या वर्षभरामध्ये ए आयची झपाट्याने प्रगती चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण लोक खूप असं गुंतत चाललेलं आहे. आता काही लोकांना भले ए आय माहीत नसेल, पण वर्ष 2 वर्षामध्ये ज्यावेळी ए आय फुल प्लेजमध्ये चालू होईल त्यावेळी आपण विचार करू शकत नाही एवढ्या गोष्टी आपल्या अगोदर बँकेला माहीत असतील, आपल्या अगोदर सोशल साईटला माहीत असतील. तर ज्यावेळी आपण एखादी गोष्ट सोशल मीडियावरती सर्च करतो किंवा पाहतो त्यावेळी खूप विचार करून करा. कारण तुम्ही कोणत्या टाईपचे व्यक्ती आहात हे आता फेसबुकला चांगलं कळलेलं आहे किंवा यूट्यूबला चांगलं कळलेलं आहे. त्याच्यामुळं कळणं हा प्रॉब्लेम नाही आहे, पण ते जे काय तुम्ही दररोज 1 तास 2 तास वेळ घालवता आणि त्याच्यानंतर पण तुमचं डोकेदुखी होत असेल, स्वतःमध्ये काही प्रगती होत नसेल किंवा तुमच्याकडं मुलांना देण्यासारखं काही नसेल, तर ही परिस्थिती वाईट आहे. त्यामुळे बघा 40-45 नंतर जर समजा आपण पुढच्या पिढीसाठी देण्यासाठी आपल्याकडे काही विचार नसतील, एक साईडला मुलगा बसतो, एक साईडला आई बसते, दुसऱ्या साईडला वडील बसतो आणि आपण सोशल मीडियावरती सगळे बघत असतात. घरातले मेंबर आहेत का आपण रेल्वे स्टेशनवरती बसलोय, अशी अवस्था जवळजवळ बऱ्याच घरात आहे. तर ही संस्कृती आपल्याला बंद करावी लागणार आहे. कारण आपल्या संस्कृतीमध्ये अगाध ज्ञान आहे. आता असे शोध लागलेले आहेत, म्हणजे अमेरिकेतले पण काही डॉक्टर असं म्हणतात की आम्ही लिहून देतो तुम्हाला हे औषध घ्या, पण तुम्हाला तुमचा आजार जर कंट्रोल करायचा असेल तर तुम्ही तुमच्या परमेश्वराचं नाव घ्या. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत, जर समजा अमेरिकेमध्ये हे विचार येत असतील तर आपला बेसच ही संस्कृती आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की आपण याच्यावरती बारकाईने विचार करावा आणि ज्यावेळी भविष्यात असा कधी वेळ मिळेल त्यावेळी अजून बरेच विषय आहेत तर त्याच्यावरती बोलत राहू. तसंच तुम्ही सगळेजण कार्यक्रमासाठी आलात आणि तुम्ही तुमचा जो काही मूल्यवान वेळ दिला त्यासाठी मी असं गृहीत धरतो की तुमचा वेळ वाया गेला नसेल असं तुम्हाला वाटत असेल आणि ज्यावेळी भविष्यात आपली पतसंस्था किंवा माझं ज्या ठिकाणी व्याख्यान असेल त्यावेळी तुम्ही तुमच्याबरोबर एका व्यक्तीला घेऊन याल. कारण कसं आहे बघा, मी ज्यावेळी गणेश चतुर्थीच्या दिवशी त्या काळात यूट्यूब चॅनल चालू केला त्याचा उद्देशच हा होता की गेल्या 30 ते 35 किंवा 40 वर्षामध्ये जे काय नॉलेज आहे ते माझ्याकडे आहे, पण जर ते पुढच्या पिढीला नाही गेलं किंवा दुसऱ्या व्यक्तीपर्यंत नाही पोचलं तर त्या नॉलेजचा अजूनही उपयोग नाही. तर त्यासाठी यूट्यूब चॅनल चालू केला. तर माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे जीवन प्रेरणा. तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि त्यामध्ये ऑलरेडी व्हिडिओ आहेत. तुम्हाला अजून काही नवीन व्हिडिओ ऐकायचे असतील तर त्याच्यावरती मेसेज टाका किंवा माझ्या नंबरला तुम्ही जरी व्हॉट्सअप केलं किंवा कॉल केला तरी चालेल. तुम्ही एवढं छान चित्तानं मला आता असं वाटायला लागलं की मी खरोखरच व्याख्याता झालो की काय, एवढ्या छान चित्ताने तुम्ही ऐकलं त्याच्याबद्दल धन्यवाद. तसंच आज जी माझ्यावरती जबाबदारी दिलेली होती तसं पाहिलं तर ती खूप मोठी जबाबदारी होती आणि ती जबाबदारी घेणं इतपत मला त्यांनी समजलं. म्हणजे आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर वाघ व बाळासाहेब उमाप व संचालक मंडळ यांनी या जबाबदारी लायक मला समजलं आणि त्यांनी मला संधी दिली आणि जो विश्वास टाकला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद. तसेच तुम्ही लोकांनी पण मला ऐकून घेतलं आणि जे सहकार्य केलं
त्याच्याबद्दल पण